रिंगिंग बेल या कंपनीने भारतीय बाजारपेठेत अवघ्या 251 रुपयांमध्ये स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणून एकच गोंधळ उडवून दिला। कंपनी जोपर्यंत स्मार्टफोन प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत पोहोचवत नाही तोपर्यंत हा गोंधळ असाच सुरू राहणार। त्यामुळे कंपनीच्या विरोधात काय दावे आहेत आणि खुद्द कंपनीने याबाबत काय म्हटले आहे ते आपण येथे पाहूया। तर काय आहेत कंपनीच्या विरोधातील दावे की कितीही कमी खर्चात मोबाईल विकसित केला तरी तो कमीत कमी 2700 रुपयांमध्ये बनू शकतो। 251 रुपयांमध्ये फोन बनणे शक्यच नाही। या प्रकरणी दूरसंचार मंत्रालयानेच दखल घ्यावी अशी सूचना मोबाईल कंपन्यांची शिखर संस्था आयसीने केली आहे। सध्या भारतात असे एकही उत्पादन केंद्र नाही की जेथे मोबाईलच्या सर्व भागांची निर्मिती एकाच ठिकाणी होते। फ्रीडम 251 हा मोबाईल बनवणाऱ्या रिंगिंग बेल या कंपनीने काय दावे केले आहेत ते पाहू की एखाद्या वस्तूचे इतके उत्पादन करायचे की त्याची मूळ किंमत खूप कमी होईल। चीनी अर्थव्यवस्थेच्या सूत्रानुसार कंपनीने दरमहा 1 कोटी मोबाईलच्या निर्मितीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे। कंपनीचा तिसरा दावा असं म्हणतो की ही कंपनी कुणाची आहे याबाबतचा सर्व तपशील सर्वांना माहिती आहे। याचबरोबर जर नोंदणी केल्यानंतर कुणाला पैसे परत हवे असतील तर जून महिन्यापर्यंत ते परत करण्याचा दावाही कंपनीने केला आहे। या फोनची चिप तैवान येथून आयात होणार आहे। यानंतर त्याची पुढची निर्मिती भारतातच केली जाणार आहे। याचबरोबर मोबाईलच्या 75% भागांची निर्मिती या वर्षाखेरीपर्यंत देशात केली जाणार असल्याचे कंपनीचे संचालक मोहित गोयल यांनी स्पष्ट केलं आहे।